नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल पुष्पाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मला 1 किलो केकची ऑर्डर आलेली आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हा जो केक आहे तो पायनॅपल फ्लेवरचा आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्याच्यासाठी मी इकडे बघू शकता 1 किलोचा जो बेस आहे तो इथे बेक करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी सोकिंग करण्याकरता जे पायनॅपलचं क्रश आहे ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून मी सोकिंगसाठी बनवून घेतलेला आहे सिरप. आणि क्रीमसुद्धा सोबतच मी बनवून इथे घेतलेली आहे. तर हा जो केक आहे तो मी जो टीन आहे त्याच्यातून इथे बाहेर काढलेला आहे. बघू शकता किती छान असा बेक झालेला आहे. आणि हा केक मी गॅसवरती बेक करून घेतलेला आहे फक्त 20 मिनिटामध्ये. आणि याच्यावरती जी अशी थोडीशी पपडीसारखं येतं ते काढून घेणार आहे मी. इकडे बघू शकता चाकूने आपल्याला वरचं सगळं काढून घ्यायचं आहे. आणि केकच्या ज्या लेयर्स आहेत त्या व्यवस्थित अशा कट होण्याकरिता आपल्याला थोडंसं चाकूने असं कट मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चाकूने 3 कट मारून घ्यायचे आहेत. आणि जो केक आहे त्याच्या लेयर्स मी आज धाग्याने कसे कट करायचे तेही तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान लेयर्स कट होतात, चाकूचा जरासुद्धा वापर करायची गरज नाही. तर इकडे बघू शकता ज्या आपल्या कट्स आहेत त्या इथे चाकूने मारून झालेल्या आहेत. आणि आता आपण धाग्याच्या मदतीने छान अशा याच्या लेयर्स कट करून घेणार आहोत. तर असा जिथे कट्स मारलेले आहेत तिथे आपल्याला धागा अगोदर व्यवस्थित बसवायचा आहे याच्यामध्ये. आणि फक्त हलक्या हाताने एकसारखं ओढायचं आहे. याने आपली लेयर्स जी आहे ती खूप छान अशी कट होते. आणि इकडे बघू शकता जी लेयर्स कट झालेले आहे ती किती छान इथे आपली झालेली आहे. अशा पद्धतीने मी आता दुसरी लेयर जी आहे ती सुद्धा कट करून घेणार आहे. बघू शकता आपल्या इथे ज्या दोन्हीही लेयर्स आहेत त्या व्यवस्थित अशा कट झालेल्या आहेत. आणि जो स्पंज मी गॅसवरती बेक केलेला आहे तो सुद्धा बघू शकता किती सॉफ्ट असा बेक झालेला आहे. तर इथे तिन्ही लेयर आपल्या छान अशा कट करून झालेल्या आहेत. तर आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. इकडे बघू शकता 1 किलोचा जो बेस आहे तो मी इथे घेतलेला आहे. आणि आपल्याला त्याच्यावरती थोडीशी क्रीम जी आहे ती लावून घ्यायची आहे. क्रीम याच्याकरता लावायची की जो आपण बेस आहे याच्यावरती ठेवणार आहे तो एका ठिकाणी स्टेबल राहण्यासाठी. म्हणजे आपल्याला केक बनवताना त्याचं जे आपण फिनिशिंग करतो, आयसिंग करतो ते एकदम सोपं जातं. तर इकडे बघू शकता बेस जो आहे त्याच्यावरती आपली पहिली लेयर छान अशी सेट करून झालेली आहे. आणि त्याला मी जे पायनॅपल क्रश आहे पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलं होतं त्याने छान असं सोक करून घेणार आहे. याने काय होतं, शुगर सिरपऐवजी पायनॅपल क्रश आहे ते पाण्यामध्ये आपण घेऊन सोक केलं की केकला खूप छान अशी टेस्ट येते आणि याची टेस्ट छान लागते. तर सोकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि थोडीशी क्रीम आता मी घेतलेली आहे आणि सगळीकडे छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे. बघू शकता एकसारखी सगळीकडे स्प्रेड करायची आहे. आणि सोबतच साईडला सुद्धा आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. आणि याच्यानंतर बघू शकता मी साईडला सुद्धा क्रीम जी आहे ती लावून घेतलेली आहे. आणि आता आपण याच्यावरती पायनॅपल क्रश आहे ते टाकणार आहोत. पण त्या अगोदर थोडंसं याच्या खाली कापड टाकून घेणार आहे. याने काय होते, आपण केकचं जेव्हा आयसिंग आणि फिनिशिंग करतो त्यावेळी जो बेस आहे तो एका ठिकाणी स्टेबल राहतो, इकडं तिकडं हलत नाही. म्हणून कापड किंवा टिश्यू पेपर तुम्ही याच्या खाली ठेवू शकता. तर इथे पायनॅपल क्रश मी थोडंसं टाकलेलं आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. बघू शकता. आणि याच्यानंतर आपल्याला जी आपली दुसरी लेयर आहे ती याच्यावरती सेट करून घ्यायची आहे. आणि लेयर सेट करताना पहिल्यांदा बघायचं आहे की आपली लेयर छान अशी सेट झालेली आहे की नाही. जरी एका साईडला जरी झाली असेल तरी थोडंसं सरकवून आपण पुन्हा सेट करू शकतो, म्हणून बघून घ्यायचं आहे. याच्यानंतर या लेयरला सुद्धा मी छान असं सोकिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता. आता याच्यावरती क्रीमची लेयरसुद्धा आपण लावून घेणार आहोत. पण त्याआधी थोडंसं पायनॅपल इमल्शन आपल्याला मार्केटमध्ये भेटतं, तर ते त्याच्यामध्ये पायनॅपलचा फ्लेवर असतो क्रीममध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आहे. याने काय होतं
केक खाताना खूप छान असा फ्लेवर येतो पायनॅपलचा, म्हणून थोडंसं टाकून घ्यायचे आहेत 4 ते ड्रॉप. मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता केकवरती ती क्रीम जी आहे मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे, बघू शकता. आणि सोबतच आपल्याला साईडनी सुद्धा क्रीम लावून थोडंसं क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे. याने काय होतं, ज्या लेयर्स आपण सेट करतो त्या व्यवस्थित एक लेवलमध्ये राहतात. केक जो आहे तो वाकडा वगैरे असं दिसत नाही. कधी कधी होतं असं, पण चेक करून घेतलं आणि सोबतच क्रम कोटिंग करून घेतलं तर केक बनवणं इतकं काही अवघड नाही, खूप इझी आहे. मैत्रिणींनो, सोबतच तुम्ही व्हिडिओ बघत बघत केक जे आहेत तेही बनवत जा आणि छान अशा रेसिपीज माझ्या केकच्या बघत जा. जर का चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी भेटून जातील. तर इकडे आपली दुसरी लेअरसुद्धा छान अशी सेट झालेली आहे आणि त्याला छान असं आपण क्रीम आणि जे पायनॅपल क्रश आहे त्यानं छान असं सोक करून क्रीम वगैरे लावून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता तिसरी लेअर जी आहे ती सुद्धा मी इथे सेट करून घेतलेली आहे. बघू शकता थोडीशी वाकडी माझी सुद्धा झाली होती, पण मी नंतर सेट करून घेतली. यालाही छान असं सोक करून मी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण एकसारखं खालून क्रीम लावून क्रम कोटिंग केल्यामुळे जो केक आहे तो एका लेवलमध्ये कसा दिसतो आहे, म्हणून याच्यासाठी क्रम कोटिंग करणं खूप गरजेचं आहे. आता आपण याच्यावरती थोडीशी क्रीम टाकून सगळीकडे क्रम कोटिंग छान असं करून घेणार आहोत. इकडे बघू शकता थोडीशीच क्रीम आपल्याला लावायची आहे. आणि आता तरी हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला केकचं आयसिंग करण्याकरता खूप प्रॉब्लेम येतो, म्हणून थोडंसं एक 10 ते 5 मिनिटाकरिता का होईना फ्रीजमध्ये क्रम कोटिंग केल्याच्या नंतर केक ठेवावाच लागतो, त्याशिवाय आयसिंग आणि जे फायनल फिनिशिंग असतं ते होतच नाही. आता थंडी असल्यामुळे छान असं याचं आयसिंग आपण करू शकतो. आणि इकडे बघू शकता मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेणार आहे आणि पायपिंग बॅगच्या मदतीने केकवरती आता क्रीम लावून घ्यायची आहे. बघू शकता खूप इझी आहे आणि पटकन असं याचं फिनिशिंगसुद्धा केलं जातं. पॅलेट नाईफने सुद्धा तुम्ही लावू शकता, पण पॅलेट नाईफनं काय होतं की एका ठिकाणी जास्त लागते, एका ठिकाणी कमी लागते. त्यामुळे फिनिशिंग केल्यानंतर जेव्हा म्हणजे आपण स्क्रॅपर फिरवतो त्यावेळी अजून त्याच्यावर क्रीम लावावी लागते. तर असं केल्यानंतर एकसारखी सगळीकडे क्रीम लागते, म्हणून शक्यतो करून पायपिंग बॅगचाच वापर केला पाहिजे. थोडासा वेळ लागतो, काही प्रॉब्लेम नाही, पण फिनिशिंग जेव्हा आपण केकला देतो त्यावेळी काही प्रॉब्लेम जास्त येत नाही, पटकन असं केकचं फिनिशिंग होतं. तर इथे मी सगळीकडे जी क्रीम आहे ती लावून घेतलेली आहे आणि आता मी थोडंसं पॅलेट नाईफने सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे. सगळ्यात अगोदर वरचा जो भाग आहे तिथे स्प्रेड करून मी क्रीम घेतलेली आहे आणि तिथे करून घ्यायची आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर जो खालचा भाग आहे साईडचा तिथे सुद्धा मी क्रीम सगळीकडे छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे, बघू शकता. आणि याच्यानंतर आपल्याला जो स्क्रॅपर आहे त्याने छान असं याचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता स्क्रॅपर नेहमी एका हाताने एकाच ठिकाणी स्टेबल ठेवायचा आहे आणि अजिबात उचलायचा नाही आणि एका हाताने आपल्याला टर्न टेबल जो आहे तो फिरवायचा आहे. एकदम छान असं फिनिशिंग येतं, अजिबात जो स्क्रॅपर आहे तो उचलायचा नाही. आणि ते माझं फिनिशिंग करून छान असं झालेलं आहे. तर आता याच्यासाठी जे न्यूट्रल जेल आहे त्याचा मी वापर करणार आहे आणि इथे बघू शकता 3 चमचे मी आता न्यूट्रल जेल घेणार आहे आणि याचं आपल्याला थोडंसं पाणी टाकून लिक्विड बनवून घ्यायचं आहे आणि सोबतच थोडा लाल कलर मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि जो लाल कलर आहे तो जेल कलर आहे, मी जास्त करून जेल कलरचाच वापर करते केक बनवण्यासाठी. आणि इकडे बघू शकता आपल्याला छान असं न्यूट्रल जेल जे आहे ते लिक्विड टाईप करून घ्यायचं आहे. आजचा जो केक आहे तो एका बाळाचा बड्डे आहे आणि त्याचा
स्पायडरमॅन जो असतो तो थीमचा केक बनवून मला इथे द्यायचा आहे. त्या बाळाची डिमांड आहे की त्याला स्पायडरमॅनचाच केक पाहिजे आहे. मग मी स्पायडरमॅनचा केक जो आहे तो इथे बनवणार आहे. आणि इथे बघू शकता कलर वगैरे टाकून छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करायला थोडासा वेळ लागतो कारण त्याच्या गुठळ्या वगैरे असतात त्या पूर्णपणे अशा फोडून घ्याव्या लागतात. आणि इथे बघू शकता चहाची जी गाळणी असते ती मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण बनवलेलं बॅटर आहे जे न्यूट्रल जेलचं ते मी टाकून घेतलेलं आहे. आणि ते आपल्याला चमच्याच्या मदतीने गाळणीतून गाळून घ्यायचं आहे. याने काय होतं, ज्या गुठळ्या वगैरे आहेत त्या अजिबात राहत नाहीत आणि वरती आपण जेव्हा जेलचा वापर करतो तेव्हा छान असं एकसारखं जेलसुद्धा दिसतं. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आणि इथे केकवरती जे जेल आहे ते मी टाकून घेतलेलं आहे बघू शकता. आणि हे जेल आपल्याला पूर्ण केकवरती कवर करायचं आहे. तर इथे क्लीन असा पॅलेट नाईफ मी घेतलेला आहे आणि एकदम हलक्या हाताने सगळीकडे फिरवायचं आहे. पॅलेट नाईफ अजिबात उचलायचा नाही. जर उचलला तर पूर्ण क्रीम त्याच्यासोबत लागून येते. म्हणून एका हाताने हलक्या हाताने असं फिरवायचं आहे सगळीकडे आणि एका हाताने टर्न टेबल जो आहे तोही फिरवायचा आहे. आणि हलक्या हाताने बघू शकता सगळीकडे मी जे जेल आहे ते आता टाकून घेणार आहे. इथे बघू शकता वरचा जो भाग आहे तिथे तर पूर्णपणे जेल पसरवून झालेला आहे सगळीकडे. आता इकडे बघू शकता जो खालचा आपला भाग आहे त्याला सुद्धा छान असं जेलने कवर करायचं आहे. तर मी अजून थोडंसं जेल याच्यावरती टाकून सगळीकडे बघू शकता छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. पॅलेट नाईफने थोडंसं करून वरती घेतलेलं आहे. तर आता आपल्याला असा हलकासा स्क्रॅपर येतो त्याने सगळीकडे हे जेल जे आहे ते केकला कवर करून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे स्क्रॅपर. याने सगळीकडे छान असं जेल जे आहे ते केकला लागलं जातं आणि ते पूर्णपणे केकला जेलने मी इथं कवर करून घेतलेलं आहे. तर याचा लूक बघू शकता खूप छान असं आलेलं आहे. तर याच्यावरती जे स्पायडरमॅनचं नेट असतं ते सुद्धा बनवणार आहे. त्याच्यासाठी मी चॉकलेट गनाश जे आहे ते बनवून अगोदरच ठेवलं होतं आणि माझ्या जे पाठीमागच्या रेसिपीज आहेत त्यात मी दाखवलं सुद्धा आहे चॉकलेट गनाश कसं बनवायचं. ते तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. आणि ते मी सगळीकडे नेट स्पायडरमॅनचं काढून घेतलेलं आहे बघू शकता. अशा पद्धतीने खूप छान असा इझी आणि पटकन केक बनवता येतो. घरच्या घरी तुम्ही सुद्धा मुलांच्या बड्डेला वगैरे बनवू शकता. काहीही अवघड नाही. थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे. एक वेळ जर का मनात आणलं तर सगळ्या काही गोष्टी होऊन जातात. फक्त करण्याची हिंमत पाहिजे. त्यामुळे कोणतीही गोष्ट अशी अशक्य नाही की ती केली जात नाही. प्रयत्न केला की सगळ्या गोष्टी होऊन जातात. तरी ते बघू शकता जे स्पायडरमॅनचं नेट आहे ते बनवून रेडी झालेलं आहे. थोडासा कॅमेरा माझा बंद होता. तर इकडे बघू शकता जे स्पायडरमॅनचे डोळे आहेत ते मी इथे बनवून घेतलेले आहेत आणि व्हाईट कलरची क्रीम फक्त वापरलेली आहे. छान असं डोळे वगैरे बनवून इथे केक रेडी झालेला आहे आणि खाली थोडेसे चॉकलेट चिप्स जे आहेत ते मी लावलेले आहेत. आणि हा आहे केकचा लूक. किती छान बनलेला आहे बघू शकता. तर हा केक घेऊन मला सुद्धा बड्डेला जायचं होतं. तर इकडे बघू शकता मी केक घेऊन चाललेले आहे मैत्रिणीच्या घरी. या ताई कोल्हापूरच्याच आहेत आणि त्यांच्या मुलाचा आज बड्डे आहे आणि आर्मी कॅम्पमध्येच बड्डे होता. तर इथे बड्डेचं सेलिब्रेशन सुरू आहे. बाळाच्या मम्मीने सुद्धा औक्षण करून इथे घेतलेलं आहे आणि आम्ही सर्व मैत्रिणींनी सुद्धा बाळाचे औक्षण केलेले आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये पाहून थोडंसं केक बनवण्याचा शिकण्याचा सुद्धा प्रयत्न करा. खूप सोपा आहे, जास्त काही अवघड नाही. चला तर मग भेटूयात लवकरच. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.